6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत लिहिलेला लेख तसंच सामाजिक माध्यमांवरील एका चित्रफितीतून माहिती देताना विधानमंडळांमध्ये महिलांसाठी 33% प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं हे बळकट आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं म्हटलं आहे. खरीप पणन हंगाम 2025-26 अंतर्गत किमान आधारभूत खरेदी योजनेत पूर्वनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र सरकारनं 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यांनी खरेदी केलेला साठा पुढच्या खरेदी हंगामापूर्वी वितरित करावा. तसंच हा मका वापरायोग्य असल्याचं गुणवत्ता प्रमाणन आवश्यक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेतला असून निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केलं. या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होतील. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सांकेतिक केंद्र इंदोरा कामठी रोड नागपूर इथं सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायदा, विविध शालेय दाखले, प्रमाणपत्र वाटप याशिवाय विविध दाखले देण्याकरता अर्ज भरून घेणे ही कामं करण्यात येतील. अकृषक तरतुदी संदर्भातील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणं, नागरी सुविधा एक खिडकी व्यवस्था, तुकडेबंदी कायद्याबाबतचं मार्गदर्शन आदी सेवा देखील उपलब्ध असणार आहे. बालकांना सकस अन्नाची असलेली गरज सार्वत्रिक असून तिचं एका लोकचळवळीत रूपांतर व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत पोषण पंधरवडा 2026च्या आठवड्याच्या टप्प्याला प्रारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.